नमस्कार मंडळी, आपलं श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला शेंगदाणा। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: हाफ वाटी शेंगदाणा, 1 वाटी बेसन पीठ, मिरची पावडर, हळद, मीठ, सांबार मॅगी मसाला आणि धने पावडर। मसाला शेंगदाण्यासाठी लागण्यासाठी हे शेंगदाणे भिजवून घ्यायचे 3 तास गरम पाण्यामध्ये। हे आपण 3 तास शेंगदाणे भिजवून घेतलेत। आता ह्याला काढून सुके करून घ्यायचे। हे बघा, भिजल्यानंतर असे मोठे होतात। हे झालेत पाणी काढून। आता ह्यात आपण सगळं मिक्स करूया। बेसन पीठ आणि बेसन पिठात हे सगळे मिक्स मसाले। त्यात तुम्ही थोडासा लिंबाचा रसही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। हे सगळं एकत्र केलं आहे। आता ह्याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचे। त्याला सगळं एकत्र करून लावून झालं आहे। तुम्ही ते मिक्स होत नसेल तर थोडंसं लाईटली पाणी घालून पण मिक्स करू शकता आणि थोडासा लिंबाचा रस पण घालू शकता। आता आपण पॅन तापवून घेतले, त्यात तळण्यासाठी तेल घालून घ्यायचे। आपलं ते तेल तापलेलं आहे। आपण त्यात शेंगदाणे तळण्यासाठी घालणार आहोत। आणि ह्याला छानसं कुरकुरीत तळून घेणार आहोत। तेल थोडंसं कमी का घालायचं, कारण ते पिवळं झालेलं तेल आपण हळदीमुळे पिवळं होणार तर कशात घालणार ना, म्हणून थोडंसं कमी घालायचं आहे। एका साईडने पलटी करून झाले, आता दुसऱ्या साईडने पण पलटी करून घेऊया। हे एकत्र चिपकलेले जेव्हा थंड होतात तेव्हा सगळे व्यवस्थित हॉटेलसारखे असे वेगळे वेगळे शेंगदाणे होणार। त्याला आपण पलटी करून घेऊ। आता हे आपले तळून झालेत। आपण हे थंड करण्यासाठी काढून घेऊया कढईत। आपले आता मसाला शेंगदाणे खाण्यासाठी रेडी झाले आहे। हे बघा, कुरकुरीत आणि टेस्टी मसाला शेंगदाणे रेडी झाले असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। सबस्क्राईब करायला विसरू नका।